नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग। बऱ्याच जणांनी माझ्या हेल्थबद्दल विचारलं होतं, तर सध्या कंडिशन अशी आहे, आपण उभं राहू शकतोय सपोर्ट घेऊन, पण चालू शकत नाही। इंजुरी थोडीशी क्रिटिकल होती, त्यामुळे आपल्याला जरा जास्त वेळ लागतो रिकवर व्हायला। पण घरी बसल्या काय करायचं म्हणून मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवरचे 6 बेस्ट चढणीच्या माशांचे व्हिडिओज घेऊन येतोय। सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण छत्रीच्या मदतीने चढणीचे मासे पकडायचा प्रयत्न करतोय। या छत्रीला आपण एक लांब काठी बांधली आहे आणि या छत्रीमध्ये आपण चढणीचे मासे कॅच करायचा प्रयत्न करतोय। नंतर या छत्रीला आपण गोप्रो सुद्धा लावला होता चढणीच्या माशांचे क्लोजअप्स घ्यायला। लोळी मासा जाळ्याने पकडणार आहोत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण झोळ्याने मासे पकडतोय। झोळं म्हणजे जाळीचंच बनलेलं असतं, त्याच्या मदतीने आपण इथे चढणीचे मासे पकडलेत। ज्या उथळ पाण्यामध्ये हे मासे उडी मारायचा प्रयत्न करतायत तो एक बंधाऱ्याचा गेट आहे। इथे पोहोचल्यानंतर माशांना पुढे जाणं अशक्य होतं, कारण अजूनही बंधाऱ्यांचे गेट्स पूर्णपणे उघडलेले नाहीत। हे मासे पुढे न जाता आल्यामुळे गोंधळून बंधाऱ्याच्या दरवाजाच्या फटीतून पडणाऱ्या पाण्यापासून निर्माण होणाऱ्या धबधब्यात लपायचा प्रयत्न करतात। ते कशा प्रकारे लपतात आणि त्यांना पकडण्याची टेक्निक हे तुम्ही पुढे बघालच। मी इथे पोहोचायच्या अगोदरच यांनी जाळं लावून ठेवलं होतं। हे जाळं झोळ्यासारखं दिसतं किंवा ह्या जाळ्याला झोळं सुद्धा म्हणतात। ह्या धबधब्याखाली बरेच मासे लपलेत। पाण्याच्या हालचालीमुळे वरतून जरी अस्पष्ट दिसत असलं तरी अंडर वॉटर फुटेजमध्ये हे एकदम स्पष्ट दिसेल। अशा प्रकारे पाण्यामध्ये काठीने किंवा पायाने हालचाल केल्यामुळे हे मासे घाबरतात आणि प्रवाहाच्या दिशेला पोहोच सुटतात आणि सरळ जाऊन जाळ्यामध्ये पडतात। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एका तुटलेल्या बॅगीला गोप्रो लावलाय आणि ती बॅग आपण पाण्यामध्ये सोडली आणि चढणीचे मासे उडताना त्या बॅगीमध्ये पडत होते। खूपच सुंदर फुटेज मिळाली आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूपच सुंदर रेसिपी सुद्धा बघायला मिळेल चढणीच्या माशांची। तर बघूया कसं लावता येतो आपल्याला तर कॅमेरा लावलाय अशा प्रकारे। आता हा सोडूया पाण्यामध्ये आणि ऑन सुद्धा केलाय, तर बघूया कशी चांगली फुटेज मिळते का नाही आपल्याला। ज्या क्षणाची मी गेली 1 वर्ष वाट बघत होतो, अखेर तो क्षण आलाच। चढणीचे मासे दरवर्षी जरी आपल्याला बघायला मिळत असले तरी ते बघण्याचा उत्साह तेवढाच असतो जेवढा मागच्या वर्षी होता। पावसाळा सुरू झालाय आणि असे अनेक दृश्य तुम्हाला आता बघायला मिळतील आणि ते सर्व दृश्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पुरेपूर प्रयत्न करेल। हे दृश्य टिपताना बघताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो
आणि खात्री आहे हा व्हिडिओ बघताना तुम्हाला सुद्धा तोच अनुभव मिळेल. हे बघा, थोड्याच वेळात खूप जास्त मासे जमा झालेत. भात्या मासा म्हणतात त्याला, भात्या आणि आंबळ्या मासे. आता आपला गोप्रो आणि मासे दोन्ही वरती येत आहेत. आपला गोप्रो आहे, व्यवस्थित आलाय परत वरती. मासे सुद्धा भरपूर मिळाले. आजची कुकिंग समीरन करणार आहे, तो ऑलरेडी चांगला कुक आहे. बंगाली स्टाइल में सरसों के तेल में मच्छी को फ्राई करेंगे. मटन मसाला घातला बघा माशामध्ये, हळद घातली आहे बघा, आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, ठीक आहे, कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ. ऐसा करके हाथ लगाने का जरूरत. मासे मस्तपैकी मसाला लावून घेतलेत आणि आता एक 5-10 मिनटं त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलंय. सरसों के तेल का ये होता है क्या, आपको जलता है ना? सरसोचं तेल मस्तपैकी गरम होतं आहे आणि त्याचा सुगंध एकदम जबरदस्त येतोय. पण आहे ना, ते गरम होते, त्याची कांद्यासारखी वाफ लागते डोळ्यांना, म्हणजे आग होते. आप देख सकते हो लगभग हो गया, बस और 2 मिनट एकदम. अरे इधर एक्शन नहीं बोला, सब चालू. रोल कैमरा एक्शन. नाद एक नंबर, अप्रतिम अप्रतिम. अपना गूगल पर हाँ, वो बाद में ऊपर से कांदा मसाला डाला ना. कांदा मसाला वरतून घातला थोडासा आणि आधी मासे फ्राय केले होते. खूप जबरदस्त टेस्ट झाले मित्रांनो. इतकं साधं, सिंपल आणि इतकं टेस्टी. आम्ही पोहोचलो बीडच्या बंधाऱ्यावर, जिकडे हा आहे चौथा व्हिडिओ. डॅम मधनं खूपच जास्त पाणी सोडल्यामुळे नदीला पूर आला होता आणि एवढ्या पुरात सुद्धा हे बांधव मासे पकडत होते. खूपच सुंदर फुटेज आहे या व्हिडिओमध्ये. आणि अशा पाण्यामध्ये मासे इतक्या मोठ्या प्रमाणात चढणीला लागले होते की बघाल तिकडे मासेच मासे दिसत होते. चढणीच्या माशांचं प्रमाण इतकं जास्त होतं की कितीतरी मासे उड्या मारून पाण्याबाहेर पडत होते. हा आहे नंबर 5चा व्हिडिओ. हा एक लहानसा ओढा आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे खूपच पाणी येतं, त्यामुळे इथे इतके चढणीचे मासे दिसतात. त्यामध्ये लोळ्या आणि आंबळ्या आणि मळवे हे सगळे मासे बघायला मिळतात आणि ह्या माशांचं प्रमाण इतकं जास्त होतं की मी एवढे मासे एका जागी कधीच बघितले नव्हते.
तेव्हा मित्रांनो किती मळवे हे, बापरे. तेव्हा याच्या आतमध्ये पण आहे बघा, खतरनाक. बघ नाही किती आहे. काल रात्री आपल्याला ह्या ओढ्यावर जास्त काही बघता आलं नाही, त्यामुळे सकाळी आपण परत ह्या ओढ्यावर आलो आणि सकाळी खरंच नजारा बघण्यासारखा होता. रात्री आपल्याला फक्त मळवे आणि आंबळ्या बघायला मिळाल्या होत्या, पण सकाळी इकडे खूपच जास्त प्रमाणात लोळी मासे बघायला मिळाले. अशा सीझनमध्ये मासे पकडायची आपली एक वेगळीच मजा आहे. मग तुम्ही गळानी पकडा, छत्रीनी पकडा, नाहीतर मग टोपलीनी पकडा. मासे पकडताना मी या धबधब्याच्या आवाजात इतका मंत्रमुग्ध झालो की मी ह्या पाण्यामध्ये इतका वेळ भिजतोय मला कळलंच नाही. हा आहे नंबर 6चा व्हिडिओ. नाणे घाटातला हा व्हिडिओ आहे. इथे एक खूपच सुंदर धबधबा आहे आणि त्या धबधब्यावर आपल्याला खूपच जास्त प्रमाणात चढणीचे मासे बघायला मिळाले आणि हे सगळे मासे लोळी जातीचे मासे होते. रात्री आम्ही खेकडे पकडण्याची, मासे पकडण्याची भरपूर मजा घेतली, पण जवळपासच्या लोकेशनची आम्हाला काही मजा घेता आली नाही कारण की काही दिसतच नव्हतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही परत त्या लोकेशनवर पोहोचलो आणि खरंच नजारा बघण्यासारखा होता. तुम्ही कधी विचार केलाय की चढणीचे मासे फक्त उथळ पाण्यातच अंडी का घालतात? याचं कारण असं की उथळ पाण्यात एकतर मोठे मासे नसतात, त्यामुळे यांची शिकार होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यासोबत लहान माशांना लागणारं पोषक तत्व म्हणजेच इन्फोसिरिया, डॅफ्निया, शेवाळ हे फक्त उथळ पाण्यातच तयार होतं, त्यामुळे यांची इथे जगण्याची शक्यता फारच वाढते. हे मासे फार तर 2 ते 3 महिनेच उथळ पाण्यामध्ये राहतात. त्यानंतर पावसाळा संपायच्या अगोदर हे खोल पाण्यामध्ये परत येतात. तोपर्यंत यांची वाढ सुद्धा चांगली झालेली असते. स्वच्छ केलेले मासे अलगद हाताने 2-3 पाण्याने धुवून मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करायला ठेवायचेत. कालवणासाठी पातेल्यामध्ये थोडं तेल गरम करायला घेतलंय. त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून थोडंसं परतून घेतलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण पावडर, चिकन मसाला, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट आणि सर्वात शेवटी भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून व्यवस्थित परतून घेतलंय. वाटण तेल सोडायला लागल्यानंतर बऱ्यापैकी पाणी घालायचंय, कारण आपल्याला कालवण बरंच पातळ करायचंय आणि अशा प्रकारे हे कालवण उकळून द्यायचंय. कालवण उकळल्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेले मासे सोडायचेत आणि हे पातेलं झाकून ठेवायचंय. मासे फक्त 3-4 मिनिटच शिजवायचे. 3-4 मिनिटं उकळल्यानंतर मासे आणि कालवण वेगळं करून घ्यायचंय. जास्त उकळल्यामुळे हे मासे तुटून जातात, त्यामुळे फार कमी वेळ यांना उकळावं लागतं. उकळलेले मासे परत एकदा तेल, चिकन मसाला आणि मीठ घालून परतून घ्यायचेत. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून चुलीवरनं उतरून घ्यायचेत. त्यानंतर जे कालवण आपण वेगळं काढलं होतं आंबा घालून उकळून थोडंसं आटून घ्यायचंय. कालवण थोडंसं आटल्यानंतर चुलीवरून उतरून घ्यायचंय. अरे एवढं नाही, बस टाक. मला वाटलं आधी रस्सा पातळ असेल तर नाही का, म्हणजे चव कशी वगैरे होती, पण जबरदस्त माशांचा जो हे चव उतरली ना त्याच्यामध्ये, एक नंबर लागते. मासे बघूया, मासे कडक आहे रे मस्त, बारीक बारीक काटे माशामध्ये, पण मासा एक नंबर लागतो. लोळीचे अंडे ते खरं तर अंड्यामुळे टेस्ट येते ना याला. मासा एक नंबर झालाय
आणि आंबा टाकल्यामुळे त्याला जे आंबट टेस्ट आली ना थोडीशी जबरदस्त लागते. आणि हे लोक काय करतात बघा, आंबा घेतात असा कुस करतात आणि भातामध्ये असा मिक्स करतात आणि असा खायचा.